मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेच्या एका कार्यकर्त्यानं ओबीसींचा फोटो असलेला केक आणला होता आणि हा फोटो कापून वाद होऊ शकतो हे ओळखल्यानं राज ठाकरेंनी ओबीसीच्या गळ्यावर सुरी ठेवल्यासारखं दाखवलं आणि तिथून निघून गेले। आपल्याबरोबर आहेत संदीप देशपांडे, मनसेचे नेते आहेत। संदीपजी, काय सांगाल, काय सुचवायचे राज ठाकरे यांना या कृतीतून? नाही का सुचवायचं, त्यांनी केक आणला होता आणि असं आहे की महाराष्ट्राच्या भारताच्या मुळावर उठलेले जे लोक आहेत त्यांना कुठल्या पद्धतीची मनसे वागणूक देईल किंवा देऊ शकते याचंच ते द्योतक होतं जे राजसाहेबांनी दाखवलं, असं माझं वैयक्तिक मत आहे त्याच्यावर। पण आता निवडणूक आहेत, त्या पार्श्वभूमीवर हा अजेंडा मांडता येईल का? नाही, याच्यात काय अजेंडा वगैरे बघण्याची गरज नाही, पण की ज्या वेळेला आपल्या पोलीस भगिनींना आणि ज्या वेळेला त्या रजा वागले होते त्यावेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकमेव पक्ष होता की ज्यांनी एक भव्य मोर्चा काढून त्या आव्हानाला प्रति आव्हान दिलं होतं। त्याच पद्धतीचं जर हे महाराष्ट्रासमोर आव्हान असेल तर त्याला प्रति आव्हान देऊ शकतात, तर माननीय राजसाहेब ठाकरे देऊ शकतात। पण यापूर्वी सुद्धा 2008 ची गोष्ट आहे, त्या ठिकाणी त्यावेळी सुद्धा असाच केक कापला गेला, तो परप्रांतीयाच्या विरोधात, आणि आता ही दुसरी घटना, काय सांगाल? ठीक आहे ना, ते कार्यकर्त्यांनी आणला होता केक आणि जे सुचवायचं ऍक्शन म्हणून सुचवलेलं आहे, त्याच्यावर आता अजून काय मी वेगळं बोलायला पाहिजे असं मला वाटत नाही। पण आता मराठी पाड्यांचा विषय संपलेला आहे, मराठी माणसांचा आधार म्हणून पाहिलं जातं। आता हा नवीन वाद किंवा नवीन विषय असं म्हणता येईल का या नव्या विषयाला? नाही, मला असं वाटतं की याच्यात खूप अर्थ काढायला पाहिजे तसं नाहीये। फक्त एवढंच मी सांगेन की जे या देशाच्या महाराष्ट्राच्या मुळावर उठलेले लोक आहेत त्यांना मनसे कुठल्या पद्धतीची वागणूक देईल याची एक चुणूक माननीय राजसाहेबांनी दाखवली। पण पुढे असं दिसतंय की एमआयएम विरुद्ध मनसेचा एक वाद पुन्हा उभा होण्याची शक्यता आहे। एमआयएम म्हणण्यापेक्षा जे या महाराष्ट्राच्या मुळावर उठलेले असा संघर्ष होऊ शकतो। धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी। तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त ओबीसींचा फोटो असलेला केक आणला आणि त्यानंतर त्यांनी हा केक कापलेला आहे। राज ठाकरेंनी ओबीसींच्या गळ्यावर सुरी ठेवल्यासारखं दाखवलं आणि हा केक कापलेला आहे, तिथून निघून गेले। त्यानंतर एमआयएम विरुद्ध मनसेचा पुन्हा वाद पाहायला मिळणार आहे आणि निवडणुकीच्या तोंडावर एक नवीन षडयंत्र किंवा नवीन अजेंडा आहे का, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्त एका कार्यकर्त्यानं केक आणला होता, ओबीसींचा फोटो असलेला हा केक, आणि वाद होऊ शकतो हे ओळखून राज ठाकरेंनी ओबीसींच्या गळ्यावर सुरी ठेवल्यासारखं दाखवलं आणि तिथून निघून गेले। यापूर्वीही मराठी पाड्यांचा विषय, त्यानंतर निवडणुकीच्या तोंडावर हा अजेंडा आहे का, नवीन विषय आहे का, खेळण्यासाठी या दृष्टिकोनातून सुद्धा या कृतीकडे त्यांच्या पाहिलं जात आहे। राज ठाकरेंचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्त त्यांनी केक कापलाय, पण हा केक ओबीसींचा होता, त्यांचं चित्र असलेला हा केक होता। मनसेच्या एका कार्यकर्त्यानं हा केक आणला होता आणि वाद होऊ शकतो हे ओळखून राज ठाकरेंनी केवळ ओबीसीच्या गळ्यावर सुरी ठेवल्यासारखं दाखवलं। आपण दृश्य पाहू शकता स्क्रीनवरती, आणि त्यानंतर ते निघून गेले। यापूर्वी सुद्धा 2008 मध्ये परप्रांतीयांच्या विरोधात त्यांचा हा केक कापला होता राज ठाकरेंनी वाढदिवसाच्या दिवशीच। पुढे निवडणूक आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांचा नवीन विषय, नवीन अजेंडा आहे का, या दृष्टीतूनही त्याकडे, या घटनेकडे पाहिलं जात आहे। अपने बरोबर एमआईएम से आमदार वारिस पठान। वारिस जी, क्या कहेंगे आप, किस तरह से देखते हैं आप इस राज ठाकरे जी की कृति को? ये चीप पब्लिसिटी के लिए सब कर रहा है। मैं बोलूंगा आपके माध्यम से उसको ज्यादा भाव देने की जरूरत नहीं है। एक बुझा हुआ दिया है, पिछले बार एक आया था आमदार, इस बार 0 होने वाले हैं। कुछ एक्टिविटी है नहीं उनके पास, तो हमारे नाम से अपने आप को पब्लिसिटी ले रहे हैं। इससे ज्यादा मुझे कुछ नहीं कहना है। नहीं, लेकिन एमआईएम के सुपड़ा साफ करने का कोई विषय, क्योंकि अब आने वाले इलेक्शन आगे है। नहीं, एमआईएम अपनी जगह पे स्थिर है। हम डेवलपमेंट, विकास की बात करते हैं, पब्लिक का समर्थन हमारे साथ है और पब्लिक को विश्वास है कि हम लोग डेवलपमेंट करते हैं, विकास करते हैं, माइनॉरिटी की विकास की बात करते हैं।
दलितों के विकास की बात करते हैं। और पब्लिक आज की इंटेलिजेंट है, वो जानती है किसके साथ रहना, और हम पे भरोसा करती है पब्लिक, हम काम करके देते हैं। आवर वर्क इज आवर आइडेंटिटी। हम चीप पब्लिसिटियों में नहीं जाते। लेकिन उनको क्या जरूरत है चीप पब्लिसिटी की, क्योंकि वो पहले ही 2008 की भी बात है कि उस वक्त भी परप्रांतियों के उनका पिक्चर वाला केक उन्होंने काटा था राज ठाकरे जी ने। 2014 में क्या हुआ देख लिया आप लोगों ने इलेक्शन में एमएनएस का। तो वही पब्लिसिटी लेना है, उनको कोई पूछता नहीं है आज की तारीख में। उनकी पार्टी का कोई अस्तित्व ही नहीं रहा महाराष्ट्र में, तो हमारे नाम से पब्लिसिटी ले रहे हैं। आपको मीडिया को यूज कर रहे हैं पब्लिसिटी के लिए। आपको लगता है कि आगे इलेक्शन है और एमआईएम विरुद्ध मनसे, इस तरह का चित्र देखने को मिलेगा? देखिए, एमआईएम अपनी जगह स्थिर है। हमको हमारी काबिलियत पे भरोसा है, लोगों पे यकीन है, लोगों को हम पे भरोसा है कि हमने डेवलपमेंट विकास किया है। हम डेवलपमेंट विकास की बात भी करते हैं, और मुसलमान, दलित और जितना पिछड़ा वर्ग है उन सबका डेवलपमेंट और विकास की हम बात करते हैं। एक एजेंडा हम लेके चल रहे हैं कि हमको क्या क्या करना है लोगों के विकास के लिए। और वोटर आज की तारीख में इंटेलिजेंट है, वो ऐसी पब्लिसिटी करने वाले उनके साथ नहीं होता है। वोटर उसके साथ होता है जो उसके हित के लिए काम करने में मानता है, जो उसकी विकास की बात करता है, उसका विकास करता है। नहीं। शुक्रिया वारिस जी आपकी इस प्रतिक्रिया के लिए। राज ठाकरे यांचा आज वाढदिवस, त्यानिमित्त त्यांनी केक कापलेला आहे, पण हा केक आपल्याबरोबर आहे संदीप प्रधान. संदीपजी, काय सांगाल राज ठाकरेंच्या कृतीमधून त्यांना काय सुचवायचं तुम्हाला वाटतंय? नाही, याच्यात एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की कुठेतरी थोडा हिंदुत्वाच्याकडे झुकणारी अशी ही त्यांनी भूमिका घेतलेली आहे असं म्हटलं पाहिजे. कारण त्यांना माहिती आहे की आतापर्यंत एमआयएम आणि शिवसेना या दोघांचा परस्पर पूरक राजकारणासाठी त्यांना फायदा होत होता, आणि त्यामुळे आता कुठेतरी त्या लढाईमध्ये एमआयएमच्या विरोधात मनसे सुद्धा उतरू पाहते आहे, असाच त्याचा अर्थ आहे. आतापर्यंत मराठी हृदय सम्राट अशी स्वतःची ओळख सांगणारे राज ठाकरे हे आता कुठेतरी पुन्हा हिंदू हृदय सम्राट होण्यासाठी प्रयत्न करतायत की काय, अशी शंका यावी अशीच ही कृती आहे. पण गेल्या काही दिवसांमध्ये म्हणजे यापूर्वी श्रीहरी आणि यांनी तो विदर्भाचा केक कापला, आता यांनी या ओबीसींच्या याचा केक कापला. तर एक थोडंसं प्रसिद्धीकडे मध्ये येण्याचा आणि प्रसिद्धी मिळवण्याचा सुद्धा हा एक प्रयत्न दिसतो. कारण भाजप शिवसेना सत्तेवर आहे आणि मनसेची विधानसभेतली ताकद ही अत्यंत क्षीण आहे. तर त्या पार्श्वभूमीवर कुठेतरी प्रसिद्धीत पावण्याचा सुद्धा हा एक म्हणजे प्रयत्न आहे असं वाटतं. पण संदीपजी, या ज्या ट्रिक्स नेहमी राज ठाकरे खेळतात त्यांचा मतांमध्ये काही रूपांतर होताना दिसत नाही. यावेळी असं वाटतंय की याचा सुद्धा फायदा होईल राज ठाकरेंना? नाही, लगेच कुठल्याही गोष्टीचा फायदा तोटा होईल असं नाही, पण कुठेतरी एक संकेत त्यांनी दिलेला आहे की हिंदुत्वाची लढाई, म्हणजे आपण बघितलं की वांद्र्यामध्ये जी निवडणूक झाली, पोटनिवडणूक, त्याच्यातही एमआयएम शिवसेना अशीच लढत झाली. ठिकठिकाणी जिथे एमआयएम असते तिथे एमआयएम बरोबरच शिवसेनेलाही लाभ होतो. तर त्यामुळे त्या लढाई कुठेतरी आता मी सुद्धा उतरू पाहतोय हे त्यांनी दाखवून दिलेलं. आता वारिस पठाण यांची बोलू, त्यांचं म्हणणं आहे की चीप पब्लिसिटीसाठी हा फंड आहे. तुमचं काय मत आहे याविषयी? नाही, आता ते असं म्हणणं स्वाभाविक आहे, कारण त्यांच्या नेत्याशी संबंधित केक त्यांनी कापण्याचा प्रयत्न केलाय, त्यामुळे त्यांनी म्हणणं ठीक आहे. पण मनातून मला वाटतं एमआयएम पण सुखावली असेल तरी राज ठाकरेंच्या या कृतीमुळे एमआयएमला सुद्धा एक प्रकारे प्रसिद्धीच मिळालेली आहे. पण पुढे सुद्धा निवडणुकीमध्ये हा वाद पाहायला मिळेल, एमआयएम विरुद्ध मनसे? नाही, आता पुढे मनसे कशा पद्धतीने हा मुद्दा वाढवते त्याच्यावर अवलंबून आहे. कारण आतापर्यंत आपण बघितलं की शाब्दिक चकमक ही ओवेसी आणि उद्धव ठाकरे किंवा शिवसेना यांच्यामध्येच पाहिली. आता जर राज ठाकरे त्या चकमकीत, शाब्दिक चकमकीत उतरणार असतील तर निश्चितच आपल्याला असं दिसेल की ओवेसी विरुद्ध राज ठाकरे असा सामना दिसेल. आता तो सामना कसा रंगतो त्याच्यावर पुढची गणितं अवलंबून आहे. पण तुम्हाला काय वाटतं की प्रामाणिकपणे की या गोष्टींचा उपयोग मतांसाठी होताना दिसत नाही? राज ठाकरेंच्या भाषणाला गर्दी असते पण मतांमध्ये तेवढी किमया झालेली दिसत नाही. नाही, आता म्हणून म्हटलं की आता महापालिका निवडणुका आहेत आणि महापालिका निवडणुकांचं जे राजकारण रंगणार आहे तर त्याच्यामध्ये आता सर्वच पक्ष आपापल्या पद्धतीने वेगवेगळे मुद्दे आणतील, काही नागरी प्रश्न येतील, त्याचबरोबर असे भावनिक आणि
ज्याला आपण म्हणूया थोडेसे स्टंट वाटतील अशा पद्धतीचे मुद्दे येतील आणि त्याचा नेमका परिणाम काय होतो हे आता सांगता येणं शक्य होणार नाही. त्यासाठी आपल्याला महापालिका निवडणुकांच्या निकालांपर्यंत थांबावं लागेल. धन्यवाद संदीपजी या माहितीसाठी, या प्रतिक्रियेसाठी. आणि आता आपल्याबरोबर आहेत न्यूज रूममधून निलेश खरे, कार्यकारी संपादक जय महाराष्ट्राचे. निलेशजी, काय सांगाल? राज ठाकरेंनी पुन्हा एक खेळ खेळलेले, पुन्हा एक स्टंट केलेला आहे. वाटते की या स्टंटचा उपयोग होईल या निवडणुकीमध्ये? मुंबई महापालिकेची निवडणूक ही राज ठाकरे यांचा पक्ष मनसेच्या अस्तित्वासाठीची अत्यंत महत्त्वपूर्ण अशी निवडणूक म्हणून बघितली जाईल. महापालिका निवडणूक जी गेल्या निवडणुकीत जर आपण बघितलं तर मनसेचं अस्तित्व हे राज्यव्यापी होत आहे किंवा मनसे हे महाराष्ट्रातल्या राजकारणातला एक प्रमुख पक्ष म्हणून समोर येत आहे. हे जर कुठे समोर आलं तर ते महापालिका निवडणुकांमधून आलं. जर या महानगरपालिका निवडणुकांमध्ये मनसे आपलं अस्तित्व दाखवू शकली नाही तर मनसेचं अस्तित्व संपलं अशा स्वरूपाचं चित्र निर्माण होईल. आणि त्यामुळे काहीही करा मात्र पुन्हा चर्चेत या, हाच अजेंडा राज ठाकरे आणि मनसेचा या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि म्हणूनच औवासीचा केक कापण्याचा प्रयत्न 2008 साली राज ठाकरेंनी भैया नावाचा केक कापला होता. त्यातून त्यांना राष्ट्रीय प्रसिद्धी मिळाली होती आणि या प्रसिद्धीमुळे राज ठाकरे हे मराठी जनमानसात अस्मितेचं राजकारण करणारे नेते म्हणून समोर आले होते. आता मराठीचं राजकारण हे आपल्या पक्षाला झेपत नाही. मराठी माणूस हा आता आपल्या पक्षाकडे येत नाही. मराठी अस्मितेचं राजकारण आपल्याला मतं देत नाही हे राज ठाकरेंना उमगलेलं आहे. आणि म्हणून मराठी मुद्द्याकडून हिंदुत्वाच्या मुद्द्याकडे जाण्याचा प्रयत्न बाळासाहेबांनी जसा मराठीचा मुद्दा बाजूला ठेवत हिंदुत्वाच्या मुद्द्याकडे प्रवास केला होता तसा प्रवास करण्याचा प्रयत्न मात्र राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये मूळ फरक आहे. ज्या काळामध्ये बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्वाकडे शिवसेनेची वाटचाल सुरू केली तो काळ मुख्यतः बाबरी मशीद आणि त्या पार्श्वभूमीवरचा होता, अंडरवर्ल्डचा होता, दाऊदचा होता, मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा होता. आणि त्यामुळे ती परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती या जमीन आसमानाचा फरक आहे. तरीही राज ठाकरे हे मराठीच्या मुद्द्याबरोबर हिंदुत्वाचा मुद्दा हा आपल्याबरोबर कसा येईल हा प्रयत्न करतायत या निमित्तानं. आणि यातून कुप्रसिद्धी का असोना पण प्रसिद्धी मिळावी यासाठीचा प्रयत्न करताय असं म्हणायला काही हरकत नाही. जर कार्यकर्त्यांनी औवासीचा फोटो असलेला केक आणला होता तर राज ठाकरेंनी त्या केकवर सुरी खुपसण्याला नकार द्यायला हवा होता. सुरी हातात घ्यायला नको होती. पण राज ठाकरेंनी ती हातात घेऊन त्या केकवर सुरी खुपसणं म्हणजे त्यांच्या या पूर्ण प्रकाराला त्यांची सहमती आहे हे स्पष्ट झालेलं आहे. आणि या प्रकारातून मुख्यतः हाच प्रश्न उपस्थित होतोय की राज ठाकरे ज्यांनी आपल्या पक्षाचं नावच नवनिर्माण या शब्दापासून सुरू केलं, राज ठाकरे कोणतं नवनिर्माण करताय? फक्त प्रतिकाचं राजकारण करायचं का, प्रतिकात्मक राजकारण करायचं का, हा प्रश्न मुख्यतः राज ठाकरेंसमोर या ठिकाणी उपस्थित केला जाईल. आणि राज ठाकरेंनी जरी केक कापलेला असला, यातून काही प्रमाणावर प्रसिद्धी झाली, 2 दिवस चर्चा झाली, तरी मतं मिळतील का हा प्रश्न या ठिकाणी कायम असेल. नक्कीच, कारण की प्रसिद्धी जरी मिळाली तरी या गर्दीमध्ये किंवा भाषणांच्या गर्दीचं रूपांतर मतांना होताना दिसत नाही. काय कारण आहे की मतं त्यांना मिळत नाहीत एवढं हे करूनही, सगळं करूनही? मुख्यतः तुम्ही कितीही चांगलं पॅकेजिंग करा, कितीही चांगलं ॲडव्हर्टायझिंग करा, कितीही प्रसिद्धी मिळवा, जर अंतिमतः प्रॉडक्ट चांगलं नसेल तर लोक तुमच्या प्रॉडक्टकडे येत नाही. राजकारणातही तेच आहे. तुम्ही कितीही प्रसिद्धी मिळवा, कितीही गाजावाजा करा, उत्तम प्रचार करा, उत्तम ॲडव्हर्टायझिंग करा, इतकंच नाही तर उत्तम भाषणं द्या, पण जर जमिनीवर काम करायला तुमच्याकडे कार्यकर्ता नसेल, जर तुमची भूमिका ही स्पष्ट नसेल, सडधोड अशी मानसिकता ही मुख्यतः राजकारणात असेल तर कार्यकर्ता आणि मतदार हे दोघंही तुमच्याकडे वळत नाही. राज ठाकरेंच्या राजकारणाच्या प्रवासामध्ये जर आपण राज ठाकरेंचं 2006 पासून 2016 पर्यंतचं 10 वर्षाचं राजकारण बघितलं तर राज ठाकरेंनी अनेक मुद्दे घेतले, सोडून दिले आणि हे सडधोडीचं राजकारण जे आहे ते मुख्यतः राज ठाकरेंच्या आणि मनसेच्या विरोधात जात आहे अशा स्वरूपाचं चित्र पाहायला मिळालं आहे. आतापर्यंत राज ठाकरे हे उत्तर भारतीयांच्या मुद्द्यावर राजकारण करत होते. आता मुंबईत उत्तर भारतीयांच्या मुद्द्यांवर राजकारण होऊ शकत नाही असं चित्र निर्माण झालं आहे. मराठी हा अल्पसंख्याक होतोय असं स्वरूपाचं चित्र तयार झालेलं आहे. आणि त्यामुळे फक्त आता उत्तर भारतीयांच्या विरोधात राजकारण करून चालणार नाही, तर आता हिंदुत्वाचं राजकारण करावं लागेल. हे कुठे ना कुठे मनसेला उमगलं असावं आणि त्यातून ओवेसीला विरोध. ओवेसींना विरोध असण्यात काहीच हरकत नाही. ओवेसी जे राजकारण करतायत ते मुस्लिम दार्जिणं राजकारण करताय, तेही तेच राजकारण करताय जे BJP आणि शिवसेना करताय. आणि त्यामुळे त्या गर्दीमध्ये राज ठाकरे स्वतःचं अस्तित्व जर शोधत असतील तर निश्चितपणे ते अस्तित्व सापडणार नाही. जोपर्यंत जमिनीवर जाऊन
तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चरल सोयीसुविधा देत नाही, नाशिकमध्ये तुम्ही काय केलं हा प्रश्न जो उपस्थित झाला, तर दाखवायला काय हा प्रश्न जो उपस्थित होतो त्याला उत्तर मिळत नाही, तोपर्यंत मनसे पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या मनात स्वतःची जागा निर्माण करू शकणार नाही. आणि हे तात्पुरत्या स्वरूपाचं राजकारण आहे, तात्पुरती प्रसिद्धी आहे, कुप्रसिद्धीतून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न आहे, पण ही मतं मिळतील का हा प्रश्न या ठिकाणी कायम आहे. आज अनेक वाहिन्यांवरून अनेक वृत्तपत्रातून याचे फोटो छापून येतील, हिंदी चॅनल्सवरून चर्चाही होईल, तात्पुरत्या स्वरूपामध्ये ही प्रसिद्धी मिळेल. मात्र प्रसिद्धी ही नेहमी तात्पुरत्या स्वरूपात असते, कामावरच आधारित जनमानस हा वळवला जाऊ शकतो. आणि त्यामुळे जोपर्यंत मनसे जमिनीवर उतरून कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या हिताचं धोरण राबवत नाही, तोपर्यंत इथं मळतं मनसेकडे वळताना पाहायला मिळू शकणार नाही. धन्यवाद निलेश या संपूर्ण माहितीसाठी, प्रतिक्रियेसाठी. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापलेला आहे, पण हा केक जो आहे तो वारिस पठाण यांचं चित्र असलेला होता आणि एका कार्यकर्त्यानं हा केक आणला होता. त्यानंतर वाद होईल हे ओळखून राज ठाकरेंनी ओवेसींच्या गळ्यावरून सुरी ठेवल्यासारखं दाखवलं आणि केक कापून त्यांनी तिथून निघून गेले. आणि पुन्हा एकदा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे MIM विरुद्ध मनसे असं चित्र पाहायला मिळतंय का, किंवा हा MIM विरुद्धचा अजेंडा आहे का, नवीन आंदोलन आहे का, हे बघावं लागेल. पुढे निवडणुकी आहे त्यामुळे पुढे हे चित्र स्पष्ट होणारच आहे.